नमस्कार. सुपर किचनमध्ये मी आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करीत आहे. तर आज आपण बनवणार आहोत चमचमीत वाटाण्याची उसळ. तर यासाठी सर्वप्रथम आपल्याला हिरवे वाटाणे लागणार आहेत. तर हिरवे वाटाणे मी रात्री भिजत ठेवले होते. तर आज आपण त्याची उसळ बनवूया. तर काल रात्री वाटाणे पाण्यामध्ये भिजत ठेवल्यानंतर आज आपण वाटाण्यांना कुकरमध्ये शिफ्ट करूया आणि कुकर गॅसवरती ठेवून त्याला एक शिट्टी करूया. का तर आपल्याला वाटाणे थोडेसे शिजवून घ्यायचे आहेत. यानंतर साईड बाय साईड आपण 2 टोमॅटो आणि 2 कांदे बारीक चिरून घेऊया. तर आता तुम्ही पाहू शकता की इथे कुकरला एक शिट्टी झालेली आहे. तर शिट्टी झाल्यानंतर गॅस बंद करू आणि त्यानंतर त्यातलं व्हॅक्यूम रिलीज झाल्यानंतर आपण पाहू शकतो की वाटाणे शिजलेले आहेत. तर आपण हाताने परत एकदा चेक करून पाहूया. हे पहा, तर अलगद वाटाण्याचे तुकडे झालेले आहेत. तर वाटाणा शिजलेला आहे. तर आता आपण गॅसवरती कढई ठेवूया आणि कढईमध्ये तेल ओतूया. तर तेल आता थोडंसं तापल्यानंतर आपण त्याच्यामध्ये फोडणी द्यायची आहे. तर फोडणी कशाची? तर जिरे, मोहरी आणि कढीपत्ता. तर जिरे मोहरी तडतड उडल्यानंतरच त्याच्यामध्ये आपण कढीपत्ता ॲड केलेला आहे. त्यानंतर आपण चिरलेला कांदा आणि बारीक चिरलेला टोमॅटोसुद्धा ॲड करून घ्यायचा. तर हे आपण सर्व मिश्रण करायचं आहे. याचं म्हणजे एकजीव करायचं आहे. तर आपल्याला हे सर्व परतवून घ्यावं लागेल. तर आता हे सगळं परतवून घेऊन बघायचं आहे आणि कांदा थोडासा लालसर होतो का ते चेक करायचा. तर परत आपल्याला त्याच्यामध्ये सगळे मसाले ॲड करायचे. तर तुम्ही पाहू शकता मी आता 1 चमचा हळद, 1 चमचा हिंग ॲड करून परत एकदा हे मिश्रण सर्व हलवून घेतलेलं आहे. तर आता तुम्ही पाहू शकता मी परत त्याच्यामध्ये गरम मसालासुद्धा ॲड केलेला आहे. तर गरम मसाला ॲड केल्यानंतर परत एकदा आपल्याला त्याच्यामध्ये अजून लाल तिखट म्हणजे आम्ही याला चटणी म्हणतो आणि थोडंसं मीठ आणि 1 चिमूटभर साखर त्याच्यामध्ये ॲड करायची आहे. तर साखर थोडीशी ॲड केल्यामुळे त्याला एक वेगळीच चव येते. फार टेस्टी लागतं. तुम्ही नक्की ट्राय करून पहा. तर त्यानंतर मिश्रण परतवून झाल्यानंतर पाहू शकता की कांदा थोडासा मऊ झालेला आहे. कांदा मऊ झाल्यानंतर एक ग्रेव्ही टाईप टेक्स्चर त्याला आलेलं आहे. तर त्याच्यामध्ये आपण नंतर पाणी ॲड करायचं आहे. तर तुम्ही पाहू शकता मी पाणी ॲड केलेलं आहे. तर हे पाणी कुठलं? तर वाटाणा शिजवून घेतलेलं पाणी मी याच्यामध्ये ओतलेलं आहे आणि मग नंतर एक उकळी आल्यानंतर म्हणजेच कडेने तेल सुटल्यानंतर तुम्ही पाहिलं होतं. तर त्याच्यामध्ये आपण कुकरमध्ये शिजवलेले वाटाणे ॲड करायचे आहेत आणि मग चांगलं परतवून घ्यायचं. तर जे एक्सेस अमाऊंट ऑफ वॉटर आहे ते आपल्याला आता आटवून घ्यायचं आहे. म्हणजे पाण्याचं प्रमाण थोडंसं कमी करायचं. तर त्यासाठी परत एकदा आपण मंद आचेवरती सगळं मिश्रण परतवून घेऊया. म्हणजेच वाटाण्याची उसळ आपली छानपैकी तयार होईल. तर तुम्ही आता पाहू शकता एकदम चमचमीत, रसरशीत आणि चवदार वाटाण्याची उसळ तयार झालेली आहे. तर सुगंधसुद्धा खूप छान दरवळत आहे किचनमध्ये. तर तुम्हीसुद्धा ही उसळ अशा पद्धतीने करू शकता. तर हे पहा, उसळ खूप छान दिसते. तर आता आपल्याला ही सर्व करायची. तर ही चवदार उसळ आपण एका वाटीमध्ये काढून घेऊया. तर पाहू शकता किती सुंदर उसळ दिसते आहे. खूप छान त्याचा वासही येतो आणि खूप छान दिसते. जिभेला पाणी सुटेल अशी त्याची चव झालेली असणार आहे. तर तुम्ही पाहू शकता ही उसळ मी आपल्या व्हेज थाळीमध्ये ठेवली आहे. तर थाळीलाही 4 चांद लागलेले आहेत. थाळी एकदम खुलून दिसते. आवडल्यास लाईक, शेअर आणि